मुंबईसह महाराष्ट्रात संततधार पाऊस सुरू आहे। त्यातच काल महाराष्ट्रात दोन मोठ्या आणि दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमाळा पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली। या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे। कुंडमाळा पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय तर 51 जण जखमी झाले आहेत। तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात बुडून 5 भाविकांचा मृत्यू झालाय। आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी कुंडमाळा पर्यटन स्थळ अपघातातील जखमींची विचारपूस केली आहे। तळेगाव येथील जनरल हॉस्पिटल या ठिकाणी पोहोचून गिरीश महाजन यांनी जखमींची विचारपूस केली। ज्या पुलावर हा अपघात घडलाय त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास प्रशासनाने मनाई केली होती, तरी देखील पर्यटक त्या ठिकाणी गेले आणि ही दुर्घटना घडली, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। पर्यटकांवर आम्ही कारवाई करू शकत नाही, मात्र पर्यटकांनी पर्यटन स्थळी जाताना नियम पाळायला हवेत, असं आवाहन देखील गिरीश महाजन यांनी केलंय। खरं म्हणजे या पुलाची निर्मिती 2 गावांना जोडण्यासाठी केली होती। पादचारी मार्ग म्हणून या पुलाचा वापर होता, परंतु उन्हाळ्याच्या सुट्टी आणि पावसाळ्याअभावी इथे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते आणि या गर्दी अभावी जिल्हा प्रशासनाकडून देखील खबरदारीचे दोन्ही बाजूने बोर्ड देखील लावले होते। पोलीस प्रशासनाने वर्तमानपत्रात देखील अधिसूचना दिल्या होत्या की या पुलावर कोणी जाऊ नये, हे वारंवार सांगण्यात आलं होतं, मात्र पर्यटक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, असेही गिरीश महाजन म्हणाले आहेत।